जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांवरील निर्बंधांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासह अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा 5 ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वसतिगृह प्रवेशातील वयोमर्यादा रद्द करणे, एमपीएससी व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट देणे, विद्यार्थ्यांच्या आंदोलन, उपोषण व माध्यमांशी संवादावरील बंदी उठवणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। याशिवाय स्थानिक विद्यार्थ्यांचे 70% कोटा प्रमाण बदलणे, पार्ट टाइम नोकरीची मुभा आणि डीबीटी रक्कम वेळेवर देण्याची मागणी समिती अध्यक्ष गिरीश गावित यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। कोण म्हणतात देवाव नाही, घेतल्याशिवाय राहावं नाही। कोण म्हणतात देवाव नाही, घेतल्याशिवाय राहावं नाही। नवापूर तालुका उत्सव व समन्वय समितीच्या वतीने आमचे जे काही आदिवासी विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार हे सरकार करत आहे त्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। 5 ऑगस्ट 2026 जो काही GR शासनाने काढला आहे तो शासनाने तो GR रद्द करावा आणि जे सेंट्रल किचन वगैरे आहे ते सगळं बंद करावं व आमच्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार करत आहे तो शासनाने थांबवावा, अन्यथा यानंतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, जेणेकरून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे सरकार नुकसान करत आहे ते नुकसान न करता आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो आहे समन्वय समितीच्या वतीने, उत्सव समितीच्या वतीने। तर शासनाने याची दखल घ्यावी व आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य कराव्या हीच या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो। महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 ऑगस्ट रोजी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेशाबाबत आणि काही प्रवेशाबाबतीत जे काही निर्णय पारित केला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं चालू आहेत आणि त्यामुळे त्या आंदोलनाचा एक त्यांनी दखल घेऊन 14 तारखेला परत एक GR पारित केला। परंतु 5 ऑगस्टला जो GR केला तो त्या GRमध्ये शासनाने असं नमूद केलं आहे की 30 वर्षाच्या नाही 26 वर्षाच्या जे 26 वर्षाचे आहेत त्यांनाच आपण तोपर्यंतच त्यांना प्रवेश देऊ, 26च्या पुढे आहेत त्यांना प्रवेश देता येणार नाही। ही वयोमर्यादा त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केलेली आहे आणि त्यानंतर 14 ऑगस्टला जो GR निघाला त्या GRमध्ये त्यांनी 30 वर्षाची वयोमर्यादा केली। परंतु विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असताना वयाची अट ही लागू करण्यात येऊ नये अशी मागणी प्रामुख्याने शासनाकडे विद्यार्थ्यांनी केलेली आहे, परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। या महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासींनी शिक्षण घेऊ नये आणि अजूनही गुलामगिरीकडेच जावं ही अशी भूमिका आज सरकार घेत आहे आणि हा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य संविधानाला धरून नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर आणि या घटनेचा अपमान केलेला आहे शासनाने। आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम आधी सांगत होतो की हा निष्क्रिय जो आदिवासी विकास मंत्री आहे सन्माननीय विखे साहेब यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांना आदिवासीचं शिक्षण नको आहे का? आदिवासींना उच्च शिक्षण घेऊ नये का? आणि त्यांची वयोमर्यादेची अट घालता तुम्ही, किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि म्हणून ह्या सरकारचा आम्ही तीव्रपणे आज निषेध करण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। तहसीलदारांमार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये जे आदिवासींचे वसतिगृह चालवले जातात त्या वसतिगृहामध्ये जी डीबीटी दिली जाते ती सुद्धा वेळेवर मुलांना पोहोचत नाही आणि त्यामुळे मुलांना अनेक समस्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं, कधी उपाशी राहावं लागतं आणि या प्रकारे विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या अडचणी आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणलेली आहे। आंदोलन करू नये, उपोषण करू नये, हा कसला निर्णय आहे? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांवर दबाव आणता आहात का?
त्यांच्या मागण्या त्यांनी शासनाकडे मांडू नये का? हे असे अनेक प्रश्न चुकीचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि म्हणून सेंट्रल किचन असेल असे असंख्य समस्या आज आदिवासी विद्यार्थ्यांसमोर आहेत आणि असं असताना आदिवासी विकास मंत्री विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे न राहता उलट विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये निर्णय करत आहे. हे किती मोठी गंभीर बाब आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की हा चुकीचा जो निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचा जो निर्णय आहे तो पूर्णपणे रद्द करावा आणि विद्यार्थ्यांना वयाची अट न घालता त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जावा अशी आमची मागणी आहे. या मागणीकडे शासनाने गांभीर्याने बघावं एवढीच आमची मागणी आहे.